ತನ್ವೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್, ಬಡ ರೈತನ ಮಗ. ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಇವರು ಪವಾಡ ಮಾಡಿದರು. ಅವರ ತಂದೆ ರಿಕ್ಷಾಗಳನ್ನು ಓಡಿಸುವ ಮೂಲಕ ಮತ್ತು ಕೃಷಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ಮಗನನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ಓದಿಸಿದರು. ತನ್ವೀರ್ ತಮ್ಮ ಮೊದಲ ಪ್ರಯತ್ನದಲ್ಲೇ ಪ್ರಾಂತ್ಯಕ್ಕೆ ಮತ್ತು ಇಡೀ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಕೀರ್ತಿ ತಂದಿದ್ದಾರೆ. ತನ್ವೀರ್ ಅವರ ಗ್ರಾಮ ದಕ್ಷಿಣ ಕಾಶ್ಮೀರದ ಕುಲ್ಗಾಮ್ನ ದೂರದ ಪ್ರದೇಶವಾದ ನಾಗಿನ್ಪೋರಾದಲ್ಲಿದೆ. ಯಾವುದೇ ತರಬೇತಿ ಇಲ್ಲದೆ ಈ ಯಶಸ್ಸಿನೊಂದಿಗೆ ಅವರು ಕಾಶ್ಮೀರದ ಇತರ ಯುವಕರಿಗೆ ಮಾದರಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಜಮ್ಮು ಮತ್ತು ಕಾಶ್ಮೀರದ ಹೆಸರನ್ನು ಭಾರತದಲ್ಲಿ ಬೆಳಗಿಸಿದ್ದಾರೆ. स्ट्रगल तो थी, बट हम में एक अंदर एक होप थी कि कुछ करेंगे. मेहनत करते थे रोज़. हर दिन मेरा एक टारगेट रहता था, उसको अचीव करने की कोशिश करता था. तो अल्हम्दुलिल्लाह अपने आप को एट द लेटर स्टेज ऑफ माई लाइफ कम्पिटिटिव एटमॉस्फेयर में एक्सपोज किया, तो उसने बहुत हेल्प किया. हमारा मेहनत बहुत किया था. हम खेती बाड़ी काम करते हैं और पंजाब जाते हैं. उसने भी मेहनत किया बहुत, कि उसने मुझे रोशन रखा है. ತನ್ವೀರ್ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಭಾರತೀಯ ಆರ್ಥಿಕ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಐಇಎಸ್ 2020 ಅಖಿಲ ಭಾರತ ಶ್ರೇಯಾಂಕದಲ್ಲಿ 2ನೇ ಸ್ಥಾನವನ್ನು ಗಳಿಸಿದ್ದಾರೆ. ತನ್ವೀರ್ ತಮ್ಮ ಯಶಸ್ಸನ್ನು ಮೊದಲಿಗೆ ತಮ್ಮ ತಂದೆಗೆ ನೀಡುತ್ತಾರೆ. ಕಾರಣ ತನ್ವೀರ್ ಅವರ ಭವಿಷ್ಯವನ್ನು ಉಜ್ವಲವಾಗಿ ರೂಪಿಸಲು ಅವರ ತಂದೆ ರಿಕ್ಷಾ ಓಡಿಸುವುದನ್ನು ಬಿಡಲಿಲ್ಲ. रिसेंटली एलजी साहब ने भी एक स्कीम अनाउंस की है फॉर कम्पिटिटिव एग्जाम, जिसमें फ्री कोचिंग JNK यूथ के लिए वो करवा रहे हैं. तो वो एक अच्छा स्टेप है. मोर एंड मोर स्टूडेंट्स विल गेट क्वालिफाइड फॉर दिस यूपीएससी एग्जामिनेशन. तो एक इसका एक पॉजिटिव स्पिल ओवर इफेक्ट पड़ता है सोसाइटी पे. जैसे आप यहाँ पे देखोगे मेरे सामने जो छोटे छोटे बच्चे हैं, उनमें एक होप जगी है कि वो भी कुछ कर सकते हैं. स्पेशली फ्रॉम गवर्नमेंट स्कूल के बच्चे जो है, उनमें भी एक होप है, जो ऑलरेडी डिमोटिवेटेड रहते हैं कि हम कैसे कम्पिटिटिव एग्जाम्स में बैठ सकते हैं, हमारे पास फैसिलिटी नहीं है. तो मैंने एटलीस्ट ट्राई की है, तो अल्लाह ने रिजल्ट दिया है. अब ये इंस्पिरेशन है फॉर अदर्स कि वो भी कुछ कर सकते हैं. सर्टनली जो गवर्नमेंट स्पॉन्सर्ड स्कीम्स है, वेरियस स्कीम्स है कि जिसमें आप फाइनेंशियली इंडिपेंडेंट बन सकते हो, बट आप में एक लगन होनी चाहिए मेहनत करने की. इस देश के लिए कुछ करने की एक लगन होनी चाहिए आप में. जो इंस्पिरेशन हमें मिली है, इसकी वजह से हमें एक रास्ता मिला है कि हमें कहाँ जाना है और कहाँ जाना चाहिए भी. बहुत बड़ी इंस्पिरेशन है हमारे लिए कि पूरे JNK के लिए बहुत बड़ी इंस्पिरेशन है. ಯುವಕರು ಸಮರ್ಥರಾಗಿದ್ದರೆ, ಅವರಿಗೆ ಅವಕಾಶಗಳು ದೊರೆತರೆ, ಆಗ ಸ್ವರ್ಗದಂತಹ ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಭಯೋತ್ಪಾದನೆ ಎಂದಿಗೂ ಬೆಳೆಯುವುದಿಲ್ಲ. ಕಾಶ್ಮೀರದ ತಂಪಾದ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ದೆಹಲಿಯಿಂದ ಹೊಸ ಬೆಚ್ಚಗಿನ ಬೆಳಗ್ಗೆ ಬಂದಿದೆ. जम्मू हो या कश्मीर, विकास का संतुलन अब जमीन पर दिख रहा है. जम्मू कश्मीर में ही डिलिमिटेशन कमीशन का गठन हो चुका है. लद्दाख भी विकास की अपनी असीम संभावनाओं की तरफ आगे बढ़ चला है. एक तरफ लद्दाख आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर का निर्माण होते देख रहा है, तो वहीं दूसरी तरफ सिंधु सेंट्रल यूनिवर्सिटी लद्दाख को उच्च शिक्षा का, हायर एजुकेशन का केंद्र भी बना रही है. ಇಂದು ಹೊಸ ಬೆಳಗ್ಗೆಯಲ್ಲಿ ಕಾಶ್ಮೀರದ ಯುವಕರ ಭರವಸೆಗಳಿಗೆ ರೆಕ್ಕೆಗಳನ್ನು ನೀಡಲಾಗುತ್ತಿದೆ. ತನ್ವೀರ್ ಅವರೊಬ್ಬರೇ ಅಲ್ಲ. ಆರ್ನಿಯಾದ ಅಲಾ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಗೃಹಿಣಿ ಕಮಲೇಶ್ ಕುಮಾರಿ ಜಯ ಸಾಧಿಸಿ ಸರ್ಪಂಚರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇಡೀ ಸಮಯ ಮನೆಯ ಕೆಲಸಗಳಲ್ಲೇ ಕಳೆದು ಹೋಗುತ್ತಿತ್ತು. ಆದರೆ ಈಗ ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿಯಿಂದ ಗ್ರಾಮದ ಸರ್ಪಂಚರಾಗಿದ್ದಾರೆ. ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳುವ ಹೊಳಪು ಅವರ ಮುಖದಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಗೋಚರಿಸುತ್ತಿದೆ. ಸಮಾಜದ ಎಲ್ಲಾ ಜನರನ್ನು ಮುಂದೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗುವ ಕನಸು ಅವರ ಕಣ್ಣಿನಲ್ಲಿಯೇ ಕಾಣುತ್ತದೆ. मैं बड़ी अस खुशकिस्मत जेड़े इस मौके अस इधर खड़े हैं. ठीक है, बहुत संजोग किया लोगों ने. ऐसा ही कि जो सरपंच बनाना है, जो ऐसे करना है, ये काम बहुत अच्छे से हो रहे हैं. ठीक है, लोगों को अच्छा लगा तो हमने पहली बार लोगों ने हमें चुना, सरपंच ऐसी कमेटी का सरपंच चुना. काम तो हम सभी करवा रहे हैं, किसी बड़ी कास्ट हो छोटी कास्ट हो, काम तो हम सभी करवा रहे हैं. काम हो भी अच्छा रहा है. हमारी पंचायत में बहुत अच्छा काम हो रहा है. ಪಶ್ಚಿಮ ಪಾಕಿಸ್ತಾನದಿಂದ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯ ನಿರಾಶ್ರಿತರು ಜಮ್ಮು ಮತ್ತು ಕಾಶ್ಮೀರಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದರು. ದಶಕಗಳೇ ಕಳೆದಿದ್ದರೂ ಅವರು ಜಮ್ಮು ಮತ್ತು ಕಾಶ್ಮೀರದ ಪ್ರಜೆಗಳಾಗಿರಲಿಲ್ಲ. ಪ್ರಜೆಗಳಾಗಿಲ್ಲದಿದ್ದರೆ ಅವರಿಗೆ ಉದ್ಯೋಗವೂ ಸಿಗುತ್ತಿರಲಿಲ್ಲ.
ಪಶ್ಚಿಮ ಪಾಕಿಸ್ತಾನದ ರವಿಕುಮಾರ್ ಕೂಡ ತಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿಯೊಂದಿಗೆ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದರು. ಆದರೆ ರವಿಯ ಪೋಷಕರು ನಿವಾಸಿಗಳಾಗದೆಯೇ ಮರಣ ಹೊಂದಿದರು. ಅಲ್ಲಿಂದ ಬಂದಿದ್ದ ಜನರ ಅಣೆಬರಹದಲ್ಲಿ ಕೇವಲ ಕೂಲಿ ಮಾತ್ರ ಬರೆದಿತ್ತು. ಆದರೆ ರವಿಯ ಅದೃಷ್ಟ ಬದಲಾಯಿತು. जो गवर्नमेंट से हमें पैसा मिला है उससे हमारा मकान बन जाएगा और आने वाले टाइम पे हम कोई दुकान कर अपना जिंदगी अच्छी कर लेंगे. हम मोदी जी का बहुत बहुत धन्यवाद करते हैं. हमें जो बेस्ट पाकिस्तान रिफ्यूजियों को नागरिकता दी उन्होंने और हमें पैसा दिया जिससे हमें बहुत बड़ा सहारा मिला है. बहुत ही मुश्किल से हम अपना रोजी रोटी चलाते थे, तो अब हमें बहुत ही अच्छा महसूस हो रहा है कि हमारे लिए गवर्नमेंट ने जो किया है बहुत अच्छा किया है. ಈಗ ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಸ್ವರ್ಗದ ಮೊಗ್ಗು ಅರಳಿದೆ. ದಶಕಗಳಿಂದ ಈ ಪ್ರದೇಶವು ನೆರೆ ದೇಶದ ಪಿತೂರಿಗಳು, ಭಯೋತ್ಪಾದಕ ಚಟುವಟಿಕೆಗಳು ಮತ್ತು ದುರ್ಬಲ ರಾಜಕೀಯ ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿಗೆ ಬಲಿಪಶುವಾಗಿತ್ತು. ಈಗ ಅದು ಮುಖ್ಯ ವಾಹಿನಿಗೆ ಸೇರಿಸಲು ನಿರಂತರವಾಗಿ ಕ್ರಮಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗುತ್ತಿದೆ. आर्टिकल 370 और 35A ने जम्मू कश्मीर को अलगाववाद, आतंकवाद, परिवारवाद और व्यवस्थाओं में बड़े पैमाने पर फैले भ्रष्टाचार के अलावा कुछ नहीं दिया. ये फैसला जम्मू कश्मीर और लद्दाख के साथ ही पूरे भारत की आर्थिक प्रगति में सहयोग करेगा. ಇಂದು ಕಾಶ್ಮೀರ ಕಣಿವೆ ಮತ್ತು ಜಮ್ಮು ಕೇಂದ್ರಾಡಳಿತ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ತಳಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವವನ್ನು ಬಲಪಡಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ. ಪಂಚಾಯತ್ ಚುನಾವಣೆಗಳಾಗಿರಲಿ ಅಥವಾ ಐತಿಹಾಸಿಕ ಡಿಡಿಸಿ, ಬಿಡಿಸಿ ಚುನಾವಣೆಗಳೇ ಇರಲಿ, ಇದೇ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಹಿಂಸಾಚಾರದಿಂದ ಮುಕ್ತರಾಗಿತ್ತು. ಪ್ರತಿಕೂಲ ಹವಾಮಾನ ಮತ್ತು ಕಠಿಣ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳ ಹೊರತಾಗಿಯೂ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯ ಜನರು ಮತ ಚಲಾಯಿಸಿದ್ದರು. ಈ ಮೊದಲು ಈ ಧ್ವನಿಯನ್ನು ಹತ್ತಿಕ್ಕಲಾಗಿತ್ತು. ಅವರು ಜಮ್ಮು ಮತ್ತು ಕಾಶ್ಮೀರ ಹೇಗಿರಬೇಕು ಎಂದು ಬಯಸುತ್ತಾರೆ ಎಂಬುದನ್ನು ಇದು ಸಾಬೀತುಪಡಿಸಿದೆ. 2020 के आखिर में जो डीडीसी के इलेक्शन हुए उसमें 80% युवाओं ने बढ़ चढ़ के हिस्सा लिया. पंचायत के इलेक्शनों में, म्यूनिसिपैलिटी के इलेक्शनों में, अर्बन लोकल बॉडीज के इलेक्शनों में, जो पहले कभी नहीं हुआ था. मुझे लगता है कि कश्मीर की हिस्ट्री में पहले दफ़ा आज लोगों को लगता है कि हमारे ऊपर एक सरकार है. पहले दफ़ा लगता है और आज लोग बहुत खुश है लोग, खासकर आज के सिस्टम में लोग बहुत खुश है कि लोगों की काम होगी. ये समझता है कि मुझे काम करनी है और लोगों को भी, मैंने अभी एक्सपीरियंस तब से ये हुआ कि जो भी लोग हमारे इस वक्त दफ्तर में जाते हैं रेस्पॉन्ड होता है. आज बड़ा रेस्पॉन्ड होता है. मैं इसके लिए गवर्नमेंट ऑफ इंडिया को मुबारक करता हूँ. मोदी जी के वजह से लगता है कि होगा, नहीं तो नहीं. मोदी जी है ऊपर तो होगा, मुमकिन है. ನಿಸ್ಸಂದೇಹವಾಗಿ ಭಯದ ವಾತಾವರಣ ಕೊನೆಗೊಂಡ ತಕ್ಷಣವೇ ಅನಿಶ್ಚಿತ ಸ್ಥಿತಿಯೂ ಕೊನೆಗೊಂಡಿತು. ಶಾಂತಿ ಮತ್ತು ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಬಯಕೆಯನ್ನು ಜನರು ತಮ್ಮದೇ ಧ್ವನಿ ಮತ್ತು ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ಮುದ್ರೆ ಒತ್ತಿದರು. जो यहाँ पे पंचायत के इलेक्शन हुए, पंचायतों के खातों में डायरेक्ट पैसा आता है और पंचायत ही यूटिलाइज करता है. काफी बड़ा फर्क आ गया है और डेवलपमेंट के लिहाज से हमारा जो है काम चल रहा है, यहाँ पे कंस्ट्रक्शन हो रही है, पूरे अच्छे तरीके से अपना हक मिल रहा है. गेम्स में हम हिस्सा नहीं ले पा रहे थे, ना कोई अलाउ करता था. आज तो हम गेम्स भी खेलते हैं, कहीं भी जाके एडमिशन करते हैं, तो कुछ भी हमें प्रोवाइड नहीं होता था. आज तो माशाल्लाह सब कुछ प्रोवाइड होता है. ಕನಿಷ್ಠ ಸರ್ಕಾರ ಗರಿಷ್ಠ ಆಡಳಿತದ ಮಂತ್ರದಂತೆ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಸರ್ಕಾರ ತನ್ನ ಉದ್ದೇಶವನ್ನು ಸಾಕಾರಗೊಳಿಸಿದೆ. ಮರಳಿ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಮತ್ತು ಸಚಿವರ ಜನಸಂಪರ್ಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಿತ್ತು. ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ವೇಗದಲ್ಲಿ ದುರ್ಬಲರನ್ನು ಸೇರಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಅಭಿಯಾನವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದೆ. ದೂರದ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿರುವ ಜನರ ಬಳಿಗೂ ಆಡಳಿತ ತಲುಪುತ್ತಿರಲಿಲ್ಲವೋ ಅಲ್ಲಿಗೂ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ಸಚಿವರು ಹೋಗುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಜನರ ಹೃದಯದಿಂದ ಒಂದು ಧ್ವನಿ ಬರುತ್ತಿದೆ. ಅದೇನೆಂದರೆ ಮೋದಿ ಇದ್ದರೆ ಎಲ್ಲವೂ ಸಾಧ್ಯ. बैक टू विलेज जो प्रोग्राम गवर्नमेंट ऑफ इंडिया ने किया था, खास तौर पर जो हमारे माननीय गवर्नर जी ने किया था, बहुत अच्छा रहा और उसका बड़ा अच्छा हमको रिस्पॉन्स मिला. उसमें सबसे बड़ी बात यह है कि एक कमिश्नर को गांव में कुर्सियां नहीं होती हैं, गांव एकदम बिखरा हुआ होता है. एक गांव के बीच में एक कमिश्नर सेक्रेटरी तरपाल के ऊपर बैठा, ये सबसे बड़ी बात है.
ಜನರು ಪ್ರಗತಿಯ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಮುನ್ನಡೆಯುತ್ತಿದ್ದಾರೆ. ವ್ಯಾಪಾರದಿಂದ ಹಿಡಿದು ಉದ್ಯೋಗದವರೆಗೆ ಹೊಸ ಅವಕಾಶಗಳು ತೆರೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಿವೆ. ಯುವಕರಿಗೆ ತಮ್ಮ ಭವಿಷ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಹೊಸ ಆಸೆ ಮೂಡಿದೆ. ಬದಲಾಗುತ್ತಿರುವ ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಯುವಕರ ಮನೋಸ್ಥಿತಿಯೂ ಬದಲಾಗುತ್ತಿದೆ. ಈಗ ಅವರ ಕನಸುಗಳನ್ನು ಸಾಕಾರಗೊಳಿಸಲು ಸೂಕ್ತ ವಾತಾವರಣವಿದೆ ಮತ್ತು ಸರ್ಕಾರವೂ ಅವರೊಂದಿಗೆ ಇದೆ. I have recently received this medal in presence of the Honorable President of India at the 19th annual convocation at University of Kashmir. So मुझे लगता है कि यहाँ के जो स्टूडेंट्स है, यहाँ का जो यूथ है, उनमें बहुत ज़्यादा टैलेंट है एंड द ओनली नीड इज़ टू फ्लोरिश दैट टैलेंट. जैसे कि मिशन यूथ स्टार्ट किया गया है, तो इन स्कीम से मुझे लगता है कि कहीं ना कहीं स्टूडेंट्स को कुछ ना कुछ बेनिफिट मिलेगा, जिसकी वजह से वो अपनी मतलब चाहे वो अपना कोई अपना बिजनेस स्टार्ट करना चाहते हैं या अपनी पढ़ाई को आगे बढ़ाना चाहते हैं. आई थिंक इट विल डेफिनेटली एड देम इन वन और द अदर वे. गवर्नमेंट की तरफ से भी हमें फैसिलिटी मिल रही है. अभी नहीं, इससे पहले नहीं मिल रही थी, लेकिन अब मिल रही है. इस साल हमें मिली, शेड भी मिला गवर्नमेंट की तरफ से और लोन भी मिले और लाइट्स भी मिली, जिसकी वजह से हम अब अपने घरों में हम काम कर सकते हैं. ಜೀವನದ ಕೊನೆ ಹಂತ ತಲುಪಿರುವ ಗೀತಾದೇವಿ ತಮ್ಮ ಜೀವನ ಪರ್ಯಂತ ಇಲ್ಲಿ ಬೇರೆಯವರ ಮನೆಯ ಪಾತ್ರೆಗಳನ್ನು ತೊಳೆಯುತ್ತಿದ್ದರು. 20 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಪತಿ ಮೃತಪಟ್ಟ ಮೇಲೆ ಇಡೀ ಕುಟುಂಬದ ಜವಾಬ್ದಾರಿ ಗೀತಾ ಅವರ ಮೇಲೆ ಬಿದ್ದಿತ್ತು. ಇಂದು ಗೀತಾದೇವಿ ಅವರ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಸ್ವಂತ ಸೂರಿದೆ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅವರ ಭವಿಷ್ಯ ಉತ್ತಮವಾಗಿರುತ್ತದೆ ಎಂಬ ಹೊಳಪು ಕುಟುಂಬದ ಮಕ್ಕಳ ಮುಖದಲ್ಲಿ ಕಾಣುತ್ತದೆ. ಇಂದು ಅವರು ನಿವಾಸಿ ಸ್ಥಾನವನ್ನು ಹೊಂದಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಅವರು ಕೆಲಸಕ್ಕಾಗಿ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಲು ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತಿದೆ. पहला बर्तन मांजते है, बर्तन मांज के अपना टाइम पास करते था. ते उन्हें पैसे सरकार ना देते, उन्हें इसी एक कोठा बनाया, अपना मकान बनाया. ते ये आज सब कर चलता रहा हूँ. पहले तो हम बहुत मजदूरी में किसी रात भर तक मजदूरी करते रहे, फिर भी नहीं बनता था काम. अब चलो गवर्नमेंट ने थोड़ा हमारा सपोर्ट किया तो हमको थोड़ा चलो ठीक है. पहले कोई उम्मीद ही नहीं थी. पहले तो ये बच्चों को ऐसे ही रहे जैसे कुछ बनेगा नहीं. अब तो उम्मीद है, चलो डोमिसाइल बन गए हैं, चलो कुछ ना कुछ हो ही जाएगा. ಈ ಜನರು ಯಾವ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದರು ಎಂಬ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ಸರ್ಕಾರ ಕಾಳಜಿ ವಹಿಸಿರಲಿಲ್ಲ. ಗಡಿಯ ಬಳಿ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದ ಪಶ್ಚಿಮ ಪಾಕಿಸ್ತಾನದ ನಿರಾಶ್ರಿತರು ಯಾವಾಗಲೂ ಶತ್ರು ಪಡೆಗಳ ಗುಂಡಿನ ದಾಳಿಯ ಆಘಾತಕ್ಕೊಳಗಾಗುತ್ತಿದ್ದರು. ಇರಲು ಅವರಿಗೆ ಸರಿಯಾದ ಜಾಗ ಇರಲಿಲ್ಲ, ದುಡಿಯಲು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸವೂ ಇರಲಿಲ್ಲ. ಇದರ ಹಿಂದಿದ್ದ ಏಕೈಕ ಕಾರಣವೆಂದರೆ ವಿಧಿ 370 ಮತ್ತು 35A ಆಗಿತ್ತು. ಅವರೆಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ದಶಕಗಳಿಂದ ಜೀವಿಸುತ್ತಿದ್ದರೂ ಅವರನ್ನು ನಾಗರಿಕರೆಂದು ಪರಿಗಣಿಸಿರಲಿಲ್ಲ. ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ಅವರ ಜೀವನದ ಈ ದುರ್ದೇಶಗಳನ್ನು ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಕಿತ್ತು ಹಾಕಿತು. ಅವರಿಗೆ ಇತ್ಯರ್ಥದ ಹಣವನ್ನು ನೀಡಲಾಯಿತು ಮತ್ತು ಸ್ವಯಂ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಭಾಗವಹಿಸಲು ಅವಕಾಶವನ್ನು ನೀಡಲಾಯಿತು. ਹੁਣ ਸਾਨੂੰ ਅੱਜ ਜਦੋਂ ਦੀ ਮੋਦੀ ਸਾਹਿਬ ਦੀ ਸਰਕਾਰ ਆਈ ਆ, ਉਹਨਾਂ ਨੇ ਸਾਨੂੰ ਇਹੋ ਜਿਹਾ ਖੁਸ਼ਹਾਲ ਕੀਤਾ ਕਿ ਸਾਡੀ ਗੁਲਾਮੀ ਜਿਹੜੀ ਹੌਲੀ ਹੌਲੀ ਥੱਲੇ ਨੂੰ ਜਾ ਰਹੀ ਹੈ. ਉਹ ਕਲੰਕ ਲੈ ਰਿਹਾ ਜਿਹੜਾ ਸਾਨੂੰ ਯੁੱਗਾਂ ਤੋਂ ਲੱਗਾ ਸੀ. पहले सफाई कर्मचारी समाज के बच्चों को सिर्फ एक ही अपॉर्चुनिटी थी कि आप चाहे 10वीं पढ़ लो, 12वीं पढ़ लो, ग्रेजुएट बन जाओ, मास्टर्स कर लो, PhD भी कर ली, तब भी आप सिर्फ एक ही काम कर सकते हो और वो है सफाई का. अब हमें भी उम्मीदें हैं कि हम सरकारी जॉब कर सकते हैं. हम तो सोचते थे कि पता नहीं इतनी मेहनत मजदूरी करके हमने पढ़ाया, लोगों के बर्तन धो धो के सफाई कर करके. अब हमें पता हमें लगा कि ये ठीक किया हमने, पढ़ा के बच्चों को कुछ कर सकते हैं. 2019 के बाद जो एब्रोगेशन हुई है इसकी आर्टिकल 37 और 35A की, उसके बाद बच्चों में ये उम्मीद जागी है कि नहीं, हम भी इक्वल हैं. जो यहाँ का डोगरा है, जो कश्मीरी पंडित है, जो अदर जो भी यहाँ के पीपल रहने वाले लोग हैं, जम्मू के नागरिक है, अब हमें उनके समान मान लिया गया है. दिमाग में था कि चाहे जितना भी हम क्वालिफिकेशन अचीव कर लें, लेकिन करना तो वही काम है सर, सफाई कर्मचारी का. जैसे हमारे दादा परदादा करते हैं, शायद हमें भी वही करना पड़ेगा. लेकिन डोमिसाइल मिलने की वजह से हमें एक होप मिली है कि अब हम कुछ भी कर सकते हैं, कुछ भी बन सकते हैं. ವಿಧಿ 370ರ ತೆರವಿನ ನಂತರ ಮಹಿಳೆಯರು ಮತ್ತು ಇತರ ದುರ್ಬಲ ವರ್ಗದ ಜನರ ಜೀವನವನ್ನು ಗುಣಾತ್ಮಕ ಬದಲಾವಣೆಯ ಭರವಸೆ ಮೂಡಿಸಿದೆ. ಈಗ ರಾಜ್ಯದ ಮಹಿಳೆಯರು ಜಮೀನು ಮತ್ತು ಮನೆಗಳನ್ನೂ ಸಹ ಖರೀದಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ತಮ್ಮ ಆಸ್ತಿಯನ್ನು ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ವರ್ಗಾಯಿಸಲು ಸಹ ಅವರಿಗೆ ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತಿದೆ. ಈ ಹಕ್ಕು ರಾಜ್ಯದ ಹೊರಗಿನ ಜನರನ್ನು ಮದುವೆಯಾಗುವ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೂ ಲಭ್ಯವಾಗುತ್ತಿದೆ. ಮಹಿಳೆಯರನ್ನು ಸ್ವಾವಲಂಬಿಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡಿ ಅವರನ್ನು ಸಬಲರನ್ನಾಗಿ ಮಾಡಲು ಹಲವಾರು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಸಹ ಪ್ರಾರಂಭಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ.
यहाँ पे एक डर रहता था कि आप अपने इलाके के अलावा किसी और से, जैसे आपको पता है, शादी नहीं कर सकते हैं। तो वो जो प्रॉपर्टी राइट अपनी महिलाओं को मिला, तो उससे एक चीज़ कंफर्म हो गई कि चाहे हमारे पास जो राइट ऑफ फ्रीडम है कि हम किसी से भी जाके किसी से भी शादी कर सकते हैं, उसके वजह से हमारे जो आगे वाले जनरेशन है उन पे असर नहीं पड़ेगा। तो ये जो चीज़ है ये बहुत अच्छी हुई है। एब्रोकेशन के बाद वुमेन एम्पावरमेंट बहुत बढ़ा है। जैसे कि हम देख सकते हैं कि पहले इलेक्शंस में फीमेल्स नहीं खड़ा होती थी, लेकिन अगर आप अभी एग्जांपल लेंगे, बहुत सारी फीमेल्स इलेक्शन में भी खड़ा रह रही है और बहुत अच्छा काम किए जा रही है। उसके अलावा भी फीमेल्स बाकी सारे जितने भी फील्ड हैं उनमें आगे जा रही है, वो पुलिस हो, आर्मी हो, कुछ भी हो। तो ऑफ कोर्स एब्रोकेशन के बाद वुमेन एम्पावरमेंट बहुत ज़्यादा बढ़ा है। ಸೇಬು ಬೆಳೆದ ರೈತರಿಗೆ ಜಮ್ಮು ಮತ್ತು ಕಾಶ್ಮೀರದ ಹಿಂದಿನ ಚಿತ್ರಣ ಬದಲಾಗಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದೆ. ಕೃಷಿ ವಿಷಯಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಮಧ್ಯವರ್ತಿಗಳ ಪ್ರಾಬಲ್ಯ ಕೊನೆಯಾಗಿದೆ. ರೈತರಿಗಾಗಿ ಸರ್ಕಾರಿ ಯಂತ್ರ ಮೊದಲಿಗಿಂತ ಉತ್ತಮವಾಗಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದೆ. जम्मू कश्मीर के केसर का रंग हो या कहवा का स्वाद, सेब का मीठापन हो या खुबानी का रसीलापन, कश्मीरी शॉल हो या फिर कलाकृति, लद्दाख के ऑर्गेनिक प्रोडक्ट हो या हर्बल मेडिसिन, इसका प्रसार दुनिया भर में किए जाने की जरूरत है. ರೈತರ ಉತ್ಪಾದನೆಗೆ ಉತ್ತಮ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಒದಗಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ. ಮಾರುಕಟ್ಟೆಯ ಪ್ರದೇಶವು ರೈತರಿಗೆ ಸೇಬಿಗೆ ಉತ್ತಮ ಬೆಲೆ ಸಿಗುವಂತೆ ಮಾಡುತ್ತಿದೆ. लोकली भी अब अच्छा हो रहा है क्योंकि अब ट्रेंड बहुत चेंज हो रहा है। तो अल्हम्दुलिल्लाह अब जो हमारे सेब की डिमांड है पैन इंडिया और अभी इंटरनेशनली भी बहुत डिमांड बढ़ रहा है, तो अल्हम्दुलिल्लाह फ़ायदा अच्छा हो रहा है। पूरे मुल्क में जो सैफरान लेने वाले हैं उनको भी फ़ायदा है, क्योंकि वो ढूंढते थे कश्मीरी सैफरान, उनको मिलता नहीं था, उसमें डुप्लीकेसी चलती थी, बाकी चीज़ चलते थे। लेकिन एक अथेंटिक यहाँ पर ये GI टैग मिला है, उसकी वजह से एक किसान को काफ़ी फ़ायदा होगा. ಕೇಂದ್ರದ ಸಕ್ರಿಯ ಕ್ರಮಗಳು ಪೂರೈಕೆ ಸರಪಳಿಯನ್ನು ಸದೃಢಗೊಳಿಸಿವೆ. ರೈತರಿಗೆ ನೇರವಾಗಿ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಪ್ರವೇಶ ಲಭಿಸಿದೆ. ನಾಫೆಡ್ ಮೂಲಕ ಅವರು ಸೇಬುಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಬೆಲೆಯನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಸೇಬಿನ ಕೃಷಿಯ ಬಳಿಕ ಅವರಿಗೆ ಮೊದಲಿದ್ದ ಚಿಂತೆಗಳು ದೂರವಾಗಿವೆ. सारे फार्मर्स ने इसका बेनिफिट उठाया है क्योंकि डायरेक्टली वो मंडी पे गया है, वहाँ पे उनने जो गवर्नमेंट एजेंसी थी उसने प्रोक्योर किया है और डायरेक्टली उनके अकाउंट में पैसा आ गया. गवर्नर के थ्रू मुझे अवार्ड मिला. अब मैंने जो काम किया उसको सराहा गया. उधर जो मैंने नॉर्मली टॉप वर्क पे काम किया हुआ है उस पर मुझे सराहा गया. बाकी स्कीम्स में भी वहाँ पे बताया गया. एक उड़ान स्कीम आ रही है गवर्नमेंट की, अगर वो सही माने में इम्प्लीमेंट होती है तो वो रेवोल्यूशन लाएगी हमारी इस इंडस्ट्री के लिए. इससे पहले जो भी प्रधानमंत्री इस मुल्क में आया उसने ऐसे कदम नहीं उठाया, खासकर ये मिशन ही नहीं था उस टाइम पर. जब मोदी जी आया उसने इसको अब आगे बढ़ाया. किसानों से पहले से ही बात की, हमेशा के लिए किसानों के फायदे के लिए बात की, तो हम उनके भी शुक्रगुजार है. डायरेक्ट ट्रांसपोर्ट बेनिफिट, इससे एक अच्छा लाभ मिला है किसानों को कि 2000 या 6000 जो मिलते हैं ना, थोड़ा सा एक रिक्रूटमेंट या टूल रिक्रूटमेंट या सीड रिक्रूटमेंट से इससे बराबर होते हैं. और अच्छा एक स्टेप लिया गवर्नमेंट ऑफ इंडिया ने कि जो किसानों को PM किसान या मिलता है कि PM किसान के साथ साथ जो अभी किसान क्रेडिट कार्ड जो मिला है 1,60,000 रुपये जम्मू कश्मीर भी उसका लाभ मिलता है. ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ವೇಗ ಪಡೆಯುತ್ತಿದೆ. ಜಮ್ಮು ಮತ್ತು ಕಾಶ್ಮೀರ ಸರ್ಕಾರವು 100% ಮನೆಗಳಿಗೆ ವಿದ್ಯುತ್ ಮತ್ತು 24 ಗಂಟೆಗಳ ವಿದ್ಯುತ್ ಪೂರೈಕೆ ಕನಸನ್ನು ಸಾಕಾರಗೊಳಿಸಿದೆ. ಇದಕ್ಕೆ ಕೊನೆಯ ಗ್ರಾಮ ಶೋಪಿಯಾನ್ ಉದಾಹರಣೆಯಾಗಿದೆ. ಈ ಮಕ್ಕಳು ಬಹಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಏನಾಗಬೇಕೆಂದು ನಾವು ಕೇಳಿದಾಗ ಅವರು ಏನು ಹೇಳಿದರು ಎಂಬುದನ್ನು ಸ್ವತಃ ನೀವೇ ನೋಡಿ. कौन सी क्लास में पढ़ती हो? दूजी में पढ़ती हो. क्या बनना चाहती हो? मास्टर बनोगी. अरे वाह. और तुम क्या बनोगी? डॉक्टर बनोगी. ಅವರ ಉತ್ಸಾಹವು ದ್ವಿಗುಣಗೊಂಡಿದೆ, ಏಕೆಂದರೆ ಕತ್ತಲೆ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಅವರು ಅಧ್ಯಯನ ವಂಚಿತರಾಗುತ್ತಿದ್ದ ಕಾಲ ಈಗಿಲ್ಲ.
ಅವರ ಗ್ರಾಮವು ಈಗ ವಿದ್ಯುತ್ ದೀಪಗಳಿಂದ ಕಂಗೊಳಿಸುತ್ತಿದೆ. ಅವರ ತಂದೆ ತಾಯಿ ಸಹ ಕಳೆದ 70 ವರ್ಷಗಳಿಂದ ತಾವು ಯಾವ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯ ಇಲ್ಲದೆ ಜೀವನ ಕಳೆದಿದ್ದರೋ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಹಾಗಾಗಿರುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಸಂತೋಷಪಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. हमारी पहले लाइट नहीं थी, तो अब लाइट आ गई तो हमारे बच्चे थे पहले दिनी चलाते थे, दिनी चला के तो जो बसर था वो नहीं हो रहा था. अब लाइट तो चल रही है तो हमारे बच्चे भी थोड़ा पढ़ाई करेंगे, पढ़ाई की तरफ ध्यान देंगे और माशाल्लाह तो ध्यान देके तो ये मुलाजिम बन सकते हैं. इनका सपना भी अच्छा होगा. बिजली आने से हमें बहुत फायदा हुआ. हमारे छोटे बच्चे जो स्कूल जाते थे ना, उस टाइम में जब टीचर उनको बोलते थे कि शाम को पढ़ाई करना, जब अंधेरे में दिने जलाते थे, उस दिने जलाकर हमारे बच्चे पढ़ते थे. हमें बहुत दिक्कत आती थी. और जब ये बिजली चली कि कुछ अरसे में इन्हें बिजली स्टोर कर दी. 1 साल में 2-3 महीने में इन्हें बिजली हमें चला कर दी. ಇದು ಶೋಫಿಯಾನ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಕೊನೆಯ ಗ್ರಾಮವಾಗಿದೆ ಮತ್ತು ಇದಕ್ಕೆ 50 ವರ್ಷವಾಗಿದೆ. ಕಳೆದ ವರ್ಷದ ನಂತರ ಈ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ವಿದ್ಯುತ್ ಬಲ್ಬ್ಗಳು ಉರಿಯಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿವೆ. ಈ ಮೊದಲು ಅವರು ದಿನಿ ದೀಪಗಳು ಅಂದರೆ ಕಟ್ಟಿಗೆ ಉರಿಸಿ ತಮ್ಮ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಚಳಿಗಾಲದಲ್ಲಿ 8 ಅಡಿ ಹಿಮ ಮುಚ್ಚಿಕೊಳ್ಳುತ್ತಿತ್ತು. ಆಗ ಅವರಿಗೆ ಯಾವುದೇ ಬೆಂಬಲವಿರಲಿಲ್ಲ. ವನ ಪ್ರದೇಶದಿಂದಾಗಿ ಅವರು ಪ್ರಾಣಿಗಳಿಗೂ ಹೆದರಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆದ್ದರಿಂದ ಅವರು ದಿನಿ ಹಚ್ಚುತ್ತಿದ್ದರು. ಈ ಹೊಗೆಯಿಂದಾಗಿ ವಿವಿಧ ರೋಗಗಳಿಂದಲೂ ಬಳಲುತ್ತಿದ್ದರು. ಆದರೆ ಈಗ ಅವರು ವಿದ್ಯುತ್ ದೀಪಗಳಿಂದಾಗಿ ನೆಮ್ಮದಿಯನ್ನು ನಿಟ್ಟುಸಿರು ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. आजकल के साइंसी दौर में, इससे पीछे भी साइंसी दौर गुजरे, उसमें हम केरोसिन ऑयल जलाते थे या लकड़ी जलाते, उसमें ऑयल निकलता था, उसमें सोल्यूशन निकलता था, वो जलाकर हम अपनी ज़िंदगी बसर करते थे. तो इससे जो ये बिजली आई, इससे हमें बहुत बड़ा फ़ायदा हुआ है. हम तब भी और तो छोड़ो, अब वो तो बाकी तो हम मुकाबला नहीं कर सकते, लेकिन तब भी रोशनी तो देख सकते हैं. वरना वो हम अंधेरे में बैठते थे. पहले ये दिनियाँ जलाते थे, उसके वो देखकर फिर खाना खाते थे. बच्चों को भी ऐसे देखते थे. वो मिट्टी का तेल वो उन बत्तियों में डाल के भी काम करते थे. असल ठीक मिली. उसके बाद असल खाना भी खाते, असल लाइट में बैठते भी है, उठते भी असल. ಜಮ್ಮು ಮತ್ತು ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಮಾತ್ರವಲ್ಲದೆ ಲಡಾಖ್ನಲ್ಲಿಯೂ ಜನರು ತುಂಬಾ ಸಂತೋಷದಿಂದಿದ್ದಾರೆ. ಏಕೆಂದರೆ ಬಹಳ ಕಾಲದ ನಂತರ ಅವರ ದೀರ್ಘಕಾಲದ ಬೇಡಿಕೆ ಈಡೇರಿದೆ ಮತ್ತು ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಹೊಸ ಅಧ್ಯಾಯ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ. ಕೇಂದ್ರಾಡಳಿತ ಪ್ರದೇಶದ ಸ್ಥಾನಮಾನವನ್ನು ಪಡೆದ ನಂತರ ಲಡಾಖ್ನ ಬಾಗಿಲುಗಳು ಹೊಸ ಕೈಗಾರಿಕೆಗಳು ಮತ್ತು ಹೂಡಿಕೆಗೆ ತೆರೆದಿವೆ. ಈಗಾಗಲೇ ಅಸ್ತಿತ್ವದಲ್ಲಿರುವ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮವೂ ಇದರಿಂದ ಪ್ರಯೋಜನ ಪಡೆದಿದೆ. ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮಕ್ಕಾಗಿ ಜನರು ಇನ್ನು ಮುಂದೆ ಲಡಾಖ್ನಿಂದ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಪ್ರತಿಯೊಂದು ಸರ್ಕಾರಿ ಕೆಲಸಗಳಿಗಾಗಿ ಶ್ರೀನಗರಕ್ಕೆ 100 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಪ್ರಯಾಣಿಸಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಎಂದು ಸಂತೋಷಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. पहले क्या रहता था, जैसे यहाँ पे रूट्स बंद हो जाते थे, विंटर्स में नवंबर से रूट बंद होता था, कोई भी एडमिनिस्ट्रेशन काम से होते थे, वो काफ़ी डिले रहते थे. तो अभी यूटी की वजह से ये तो काफ़ी बेनिफिट है फॉर लोकल, जो यहाँ की लोकल पॉपुलेशन है, और जो भी एडमिनिस्ट्रेशन के वर्क्स रहते हैं वो इजीली एंड स्मूथली वो वर्क कर रहे हैं. और बात रही डेवलपमेंट की, डेवलपमेंट भी काफ़ी अच्छे तरीके से हो रही है. ಹೆಚ್ಚುತ್ತಿರುವ ಪ್ರವಾಸಿಗರ ಸಂಖ್ಯೆ ಪ್ರವಾಸ ಮತ್ತು ಪ್ರಯಾಣ ಹಾಗೂ ಹೋಟೆಲ್ ಉದ್ಯಮಕ್ಕೆ ನೇರವಾಗಿ ಪ್ರಯೋಜನ ಲಭಿಸಿದೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಪ್ರದೇಶದ ಸಾಮಾನ್ಯ ವ್ಯಾಪಾರಿಗಳ ಗಳಿಕೆಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಿದೆ. लद्दाख में जब से यूटी बना तब से टूरिस्ट का आना बहुत अच्छा हुआ है, क्योंकि ये एक हिंदुस्तान में एक वाहिद जगह है जो दूसरी जगह से बिल्कुल अलग थलग है. लोगों की और जो नेचुरल जो व्यू है वो बहुत अच्छा है. बहुत तब्दीली आया है. पहले हमें छोटे से काम के लिए श्रीनगर जाना पड़ता था. हमारे मुलाजिमों के लिए हर किसी को परमिशन का कोई केस हो या कोई तब्दीली का हो, कुछ भी हो, हमें श्रीनगर जाना पड़ता. अब हमें यहाँ यूनिटी मिला है, उससे हमें काफ़ी फ़ायदा मिला और काफ़ी डेवलपमेंट भी अच्छा हो रहा है. और पहले से बहुत ही इम्प्रूव हो गया है, क्योंकि टूरिज़्म में भी फ़र्क आया है और कारोबार में भी अच्छा फ़र्क आया है. अब यूनियन टेरिटरी मिलने से हमें डायरेक्ट वहाँ से जो फंड्स आते हैं, हमारे कौंसल को फंड आते हैं. यहाँ गवर्नर पहले नहीं था, अभी गवर्नर आए हैं, तो इस वजह से एलजी है, यहाँ डिविजनल कमिश्नर है, सब कुछ होने से यहाँ बहुत अच्छी तरह से हमें बहुत फ़ायदा मिला है. ಲಡಾಖ್ ಆಡಳಿತದ ಗಮನ ಈಗ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮದಲ್ಲಿ ಉದ್ಯೋಗಾವಕಾಶಗಳನ್ನು ಉತ್ತೇಜಿಸುವತ್ತಲೂ ಹರಿಸಿದೆ. ಸ್ಥಳೀಯ ಯುವಕರಿಗೆ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ವಾಸಿಸುವವರಿಗೆ ಹೋಮ್ ಸ್ಟೇಗಳನ್ನು ಮಾಡಲು ಮತ್ತು ನಡೆಸಲು ವಿಶೇಷ ತರಬೇತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಲಾಗಿದೆ ಮತ್ತು ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶಗಳಿಗೆ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮವನ್ನು ವಿಸ್ತರಿಸುವ ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ. हिमालय की ऊंचाइयों में बसा लद्दाख विकास के नए शिखर की ओर आगे बढ़ रहा. लद्दाख, लेह, करगिल, ये पूरा क्षेत्र हमारे देश के लिए कार्बन न्यूट्रल इकाई के रूप में उसकी पहचान बना सकता है. और इसके लिए भारत सरकार वहां के नागरिकों के साथ मिलकर के एक नमूना रूप, प्रेरणा रूप
कार्बन न्यूट्रल और वो भी विकास का मॉडल, वहां की आवश्यकताओं की पूर्ति वाला मॉडल, उस दिशा में हम ಮತ್ತು आगे बढ़ ಕಾಶ್ಮೀರ रहे हैं। ಮತ್ತು ಲಡಾಖ್ನಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ವೇಗ ಪಡೆದುಕೊಂಡಿದೆ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯವರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಪಿಎಂಡಿಪಿ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಬಾಕಿ ಇರುವ ಎಲ್ಲಾ ಯೋಜನೆಗಳು ಈಗ ವೇಗ ಪಡೆಯುತ್ತಿವೆ. ಲಡಾಖ್ನ ಸೌಂದರ್ಯ ಹೆಚ್ಚುತ್ತಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ದೇಶದ ಮಣಿಮುಕುಟವಾದ ಜಮ್ಮು ಮತ್ತು ಕಾಶ್ಮೀರಕ್ಕೆ ಚಿನ್ನದ ಹೊಳಪು ಬಂದಿದೆ ಮತ್ತು ಗರ್ ಫಿರ್ದೌಸ್ ಬರ್ ರುಯೆ ಜಮೀನ್ ಆಸ್ ಹಮಿ ಹಸ್ತೋ ಹಮಿ ಹಸ್ತೋ ಹಮಿ ಹಸ್ತಾ ಎಂಬ ಗಾನ ಮೊಳಗುತ್ತಿದೆ.